इयत्ता 9वी विषय मराठी स्वाध्याय पाठ 15वा निरोप. लेखक आहे पद्मा गोडे. प्रश्न पहिला, आकृतीबंध पूर्ण करा. कवितेचा विषय, कवितेची भाषा, कवितेतील पात्रे. कवितेचा विषय आहे रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आईने निरोप देत आहे. कवितेची भाषा ओजस्वी आहे आणि कवितेतील पात्रे आई व मुलगा. नंबर 2, कवितेतील उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती, आईनं व्यक्त केलेली इच्छा. उत्तर: जिजामाता राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज. आईने व्यक्त केलेली इच्छा: विजयी होऊन आलास तर माझ्या हाताने दूध भात भरवीन. प्रश्न: रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेली कृती. नंबर 1, उत्तर: घरात तोरण बांधले. नंबर 2, पंचप्राण्यांच्या ज्योतीने औक्षण केले. प्रश्न: आई या थोर स्त्रियांशी नाते सांगा. 1, वीरमाता जिजाऊ. नंबर 2, झाशीची राणी लक्ष्मीबाई. प्रश्न: बाळ रणांगणावर जातो म्हणून आई या दुःखद गोष्टी करणार नाहीत. उत्तर: डोळ्यातून अश्रू आणणार नाही, मुखावाटे हुंदका काढणार नाही. प्रश्न: योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. नंबर 1, कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे कारण. उत्तर: तो रणांगणावर जाणार आहे. नंबर 2, स्वातंत्र्यता राखणारे बाळाचे विक्रमी. उत्तर: हात. नंबर 3, बाळाच्या खांद्यावर विसावणारी. उत्तर: भविष्यातील जगाची शांती. चौकटी पूर्ण करा. नंबर 1, शास्त्रांना शक्ती देणारी. उत्तर: भवानी माता. नंबर 2, आई स्वतःला याची कन्या समजते. उत्तर: महाराष्ट्र कन्या. नंबर 3, आईने धार लावून ठेवलेली. उत्तर: तलवार. नंबर 4, बाळाने रणांगणात यांचे स्वरूप आठवावे. उत्तर: शिवरायांचे. प्रश्न: पुढील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा. नंबर 1, अशुभाची सावली. उत्तर: शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे. नंबर 2, पंचप्राण्यांच्या ज्योतीचे औक्षण. उत्तर: रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे म्हणून पंचारतीचे ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा अशी मनापासून इच्छा आहे म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून पंचप्राण्यांच्या ज्योतीचे औक्षण असा उल्लेख कवयित्रीने कवितेत केला आहे. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ लिहा. कवितेतील ओळ: बाळ चालला सरणा, घरा बांधिले तोरण, पंचप्राण्यांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. उत्तर: सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आई म्हणते, बाळा तू रणांगणात लढायला चालला आहेस. या शुभकार्याच्या वेळी मी आनंदाने घरात तोरण बांधते आहे. माझ्या पंचप्राण्यांच्या उजळलेल्या ज्योतीने मी तुला ओवाळते आहे. विचारसौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य आणि रस लिहा. प्रश्न: तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे. रणांगणी या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा. उत्तर: रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला
धीराने निरोप देताना आई म्हणते, तुझ्यावर अशुभनाची सावली पडणार नाही. तू लढताना शिवाजी महाराजांचा पराक्रम आठव. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्यांचे मनोमन आठवण कर. शिवरायांच्या कर्तव्याला जसा भवानी मातेने आशीर्वाद दिला तशीच तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना भवानी माता शक्ती देईल. बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या वीरमातेचे दर्शन व तिचा मनोकामना या ओळीतून व्यक्त होते. प्रश्न. धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूधभात. या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. रणांगणात लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्र कन्या आहे. काही अशुभ होणार नाही याची तिला खात्री आहे. शिवरायांचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानी मातेचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आपण आपल्या बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याच्या लहानपणी जशी प्रेमाने दूधभात भरवायची तशी आताही भरवेल. आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळीतून दिसून येते. प्रश्न. भारतभूमी ही वीरांची भूमी आहे. याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर. भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण महाभारत काळापासून याची साक्ष मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासूनच या भूमीत प्रचंड योद्धे निर्माण झाले आहे. या भारतवर्षावर अनेक आक्रमणे झाली पण ती धैर्याने शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीवरील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्तांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. म्हणून म्हणावे लागेल की भारतभूमी ही वीरांची भूमी आहे. प्रश्न. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. नंबर 1. कविता निरोप. नंबर 1. प्रस्तुत कवितेचे कवी कोण? उत्तर. मराठीतील प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोडे यांची ही कविता आहे. नंबर 2. कवितेचा विषय. रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीरमाऊलीचा मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे हा या कवितेचा विषय आहे. नंबर 3. कवितेतील 2 शब्दांचा अर्थ. नंबर 1. घर सदन. नंबर 2. बाहू म्हणजे हात. नंबर 3. मुख म्हणजे तोंड. नंबर 4. डोळा म्हणजे नेत्र. 5. हात म्हणजे हस्त. औक्षण म्हणजे ओवाळणे. नंबर 4. कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर. वीरमातेच्या मनोगतातून कवयित्रींनी मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. नंबर 5. तसेच मातेने मेंदू हृदय प्रसंगी किती कणखर असते याची ग्वाही देणारी ही कविता आहे. नंबर 5. कवितेचे भाषिक वैशिष्ट्य. उत्तर. प्रत्येक ओळीत 8 अक्षरे असलेल्या या कवितेचे अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रगट करण्यास पूरक ठरले आहे. या कवितेमध्ये वीररसाला प्राधान्य दिले आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता मानता व वास्तव ओतपोत भरले आहे.
भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे. नंबर 5. नंबर 6. कवितेतून व्यक्त होणारा विचार. उत्तर, देशरक्षणासाठी मुलाला रणात पाठवणाऱ्या वीरमातेचे दृढ निश्चय व तितकेच प्रेमळ मन या कवितेत प्रकर्षाने दृष्टीस येते. नंबर 7. कवितेतील 2 ओळींचा अर्थ. कवितेच्या ओळी. धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन. उत्तर, रणात चाललेल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते, तू माझ्या पोटी जन्माला आलास, ती माझी कूस तू कृतार्थ कर. तू विजयी होऊन आलास की माझी हातांनी अगदी मायेने मी तुला दूध भात भरवीन. नंबर 8. कविता आवडीचे वा न आवडीचे कारणे लिहा. उत्तर, रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईने गलबले मन व तेवढेच त्याच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेतून घडते. तसेच शिवरायांच्या पराक्रमाचे आठवण करण्यास सांगून आपणही महाराष्ट्र कन्या असल्याचे ठामपणे सांगते. ही कविता वीरता जागवणारी आहे. मला खूप आवडली. प्रश्न. कवितेच्या ओळीचे रसग्रहण करा. धन्य करी माझी कूस येईल विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन. उत्तर, आशय सौंदर्य. रणांगणात शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरता जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे चित्रण कवयित्री पद्मा गोडे यांनी निरोप या कवितेत केले आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे. तसेच आईचे वास्तव्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते या आशयाची ही अभिव्यक्ती केली आहे. काव्य सौंदर्य. युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्रकन्यांचे आठवण देते. तुझ्या शस्त्राला भवानी माता शक्ती देईल अशी भावपूर्ण उद्गाराने बाळाची आई त्याचे मन ओजस्वी करते. शेवटी माऊली म्हणते, तू विजयी होऊन ये, माझ्या पोटी जन्म घेतला याची धन्यता मला वाटल. त्यावेळी मी तुला माझ्या हाताने दूधभात भरवीन. प्रस्तुत ओळीमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपल्या प्रत्ययास येते. भाषिक वैशिष्ट्य. प्रत्येक ओळीत 8 अक्षरे आहे. कवितेची रचना यमकप्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेयता व नादाकुलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य दिले आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.